चला हा प्रश्न देतो. इन adjoining figure segment PS perpendicular RQ, QT perpendicular PR, RQ 6 दिलाय, PS 6, PR 12, then find QT. बाळांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. आता दोन ट्रायंगल मी फक्त काय करतो, फिगर फक्त घेतो आणि तिथून QT कसा काढायचा लक्ष काळजीपूर्वक ठेवायचं. area of triangle PQR. Area of triangle is equal to 1/2 base into height. फॉर्म्युला लिहिला बाळांनो. area of triangle PQR is equal to 1/2. पाया कोणता असणार RQ आणि हाईट कुठपर्यंत असणार PS. PS 1/2. RQ ची लेंथ 6 दिलेली आहे. PS ची लेंथ 6 दिलेले. बेक बे बेत्रिक साहित्रिक 18 नंबर किती आला 1. आता तोच ट्रायंगल दुसऱ्या पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. आता PQR बाळांनो हा ट्रायंगल दिलेला आहे, तर हा बेस घेतला आणि त्या पायावरील ही लंब उंची घ्यायची. हा बेस हा ट्रायंगल जर असा फिरवून धरली, वही आपण फिरवा, वही फिरल्यानंतर तुम्हाला बेस कोणता येणार PR इंटू QT. बघा 1/2 PR ची लांबी 12 गुणिले QT नंबर 2. फ्रॉम 1 and 2 18 इज इक्वल टू, याने इथं भाग जातोय बाळांनो. बरं 1/2 12 इंटू QT म्हणू. बेक बे बेसक 12. 18 इज इक्वल टू 6 इंटू QT. पक्षांतर करा. 18/6 QT इज इक्वल टू साहित्रिक 18. प्रश्न लिहून घेतला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट फॉर्म्युला घेतला. आता त्यापैकी एक फिगर काढून घेतली मी इथं. PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू PR इंटू QT. स्टेटमेंट नंबर 1. PQR तोच ट्रायंगल, पण बाळांनो हा पाया बेस घ्यायचा RQ आणि हाईट कोणती घ्यायची PS. RQ इंटू PS. त्यांच्या किमती लिहिल्या. नंबर 2. फ्रॉम 1 and 2 ही साईड एका बाजूला, ही साईड एका बाजूला. 1/2 ला 1/2 गेला. 12 जरी नाही गेला, बेन भाग हलवला 6 गुणिले QT बरोबर बेत्रिक 3 गुणिले 6 साहित्रिक 18 6 गुणलेलं आहे भागलं QT बरोबर 3. फक्त ट्रायंगल हा असा एकदा एरिया काढला आणि एकदा ट्रायंगल फिरवून एकदा एरिया काढला. IMP प्रश्न आहे बाळांनो, लिहून घ्या व्यवस्थित.